नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 30 जुलै 2026 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्य सोपं नाही, परंतु तुम्ही मजबूत बनलात तर प्रत्येक कठीण गोष्ट ही शक्य वाटू लागते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण अपघातानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दुर्घटनास्थळी आमदार प्रवीण पोटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत PWD, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला एकाच ठिकाणी बोलावून कडक शब्दात सूचना दिल्या. अपूर्ण कामे, वाहतुकीतील अडथळे आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर आता कारवाई होणार का? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. राजापेठ उड्डाणपुलावर झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर आमदार प्रवीण पोटे यांनी दुर्घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी BWD, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संयुक्तरित्या घटनास्थळी बोलावून नागरिकांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्देश दिलेत. शहरात सुरू असलेल्या अनेक विकास कामांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून त्यातून अपघात घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. कमान उभारताना किंवा इतर बांधकामे करताना वाहतुकीचा मार्ग मोकळा ठेवणे अत्यावश्यक असल्याचे सांगत रेल्वे पुलांच्या कामाचा आदर्श घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडल्यास त्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळी करणारी निष्काळजी वृत्ती तात्काळ बदलावी, असेही त्यांनी ठामपणे सांगितलेत. प्रशासन हे शासनाचा चेहरा असून त्यांची जबाबदारी अधिक असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपेक्षेनुसार काम करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. यापुढे अशा प्रकारचे अपघात होणार नाहीत अशी हमी अधिकाऱ्यांनी दिल्याचेही प्रवीण पोटे यांनी सांगितलेत. यासोबतच प्रत्येक 15 दिवसांनी पोलीस, महानगरपालिका आणि PWD यांची संयुक्त आढावा बैठक घेणार असल्याचीही घोषणाही त्यांनी केली आहे. जर वाहतूक व्यवस्था सुधारली नाही आणि चौकांमध्ये आवश्यक तेथे पोलीस तैनात झाले नाही तर भाजप कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता आम्ही त्या चौकात उभे राहू, शिट्ट्या घेऊन, आणि पोलिसांना भाग पाडू की चौकात पोलीस उभा राहायलाच पाहिजे हे सुद्धा भाग पाडू. पहिल्यांदा प्रायमरी स्वरूपामध्ये तिथे आमची त्याप्रमाणे निर्देश दिले. मी येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना 15 दिवसानंतर आपण सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहे. पोलीस कमिशनर, महानगरपालिका आणि PWD या कशा तिन्ही संयुक्त आपण बैठकी घेणार आहे. या बैठकीमधून आपल्याला 100% रिझल्ट मिळेल. राजापेठ उड्डाणपुलावरील सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा मानला जात असून आता प्रशासन प्रत्यक्षात किती प्रभावी उपाययोजना करते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. राजापेठच्या पुलावरती आम्ही भेट दिली आणि PWD, महानगरपालिका, पोलीस यांना संयुक्त त्या सगळ्यांना तिथे बोलवून काही आपण निर्देश दिले की ज्याप्रमाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात, काही ठिकाणी अधुरे कामं आहेत त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात, काही ठिकाणी कमानी उभ्या करणं चालू आहे, त्या अनुषंगाने काही ॲक्सिडेंट होतात. कमान कशी उभी केली पाहिजे, कमान उभी करत असताना खालून जाण्यासाठी रस्ता मोकळा केला पाहिजे. ज्या पद्धतीने रेल्वेचे जे ब्रिज तयार होतात त्यामध्ये रेल्वे कधी थांबत नाही, पण ब्रिज होत राहतात आणि कामं चालत राहतात. त्या पद्धतीने अमरावती शहरात जर कामं चालले तर ॲक्सिडेंट होणार नाही, अपघात होणार नाही, जेणेकरून लोकांना कोणताही व्यक्ती, एखादा व्यक्ती जर घरातून मेला तर तुम्हाला सांगतो त्याचे कुटुंब पूर्ण रस्त्यावरती येते. आणि कोणीही वारल्यानंतर 4 दिवस कोणी रडायला जातात, पण 5व्या दिवसानंतर त्याच्या इथं डाळ पाणी आहे की नाही, मीठ पाणी आहे की नाही हे कोणी विचारलं जात नाही. त्या अनुषंगाने महानगरपालिका, PWD, पोलीस विभागाने त्या ठिकाणी निवेदन सुद्धा केलं की तुम्ही आपण 18 वर्ष खुर्चीवर बसणार.
आम्ही सगळे पॉलिटिकल लोक आहेत, लोकनेते जे आहेत, जे आम्ही 5 वर्षानंतर प्रत्येक वेळेस वेगवेगळे लोक येतात किंवा सातत्याने ते येतात. प्रशासन हा जो भाग आहे हा शासनाचा चेहरा आहे. प्रशासन ज्या पद्धतीने काम करते ते प्रशासनाचं काम दिसत राहते. विहार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, यांचा चेहरा म्हणून प्रशासन काम करत असते. त्यांनी नीट काम करावं, काम कोण्या पद्धतीने झालं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि यापुढे असा कोणताही दुर्दैवी अपघात होणार नाही यासाठी आम्ही त्याच्यावर चर्चा केली. राजापेठ उड्डाण पुलावरील दुर्घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेबाबत मोठी आश्वासने दिली आहेत. मात्र या घोषणा प्रत्यक्ष कृतीत उतरतील का हा खरा प्रश्न आहे. नागरिकांच्या जीवाशी संबंधित या गंभीर विषयावर सिटी न्यूज सातत्याने लक्ष ठेवून राहणार आहे. अमरावती शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेच्या नियोजनाचा फोलपणा पुन्हा एकदा समोर आणला आहे. मोर्शी रोडवरील पंजाबराव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सोबत झाडाची मोठी फांदी अचानक कोसळून केळी विक्रेता जखमी झालाय. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र हा अपघात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा गंभीर इशारा मानला जात आहे. अमरावती शहरात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहेत. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. याच दरम्यान मोर्शी रोडवरील पंजाबराव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक समोर एका झाडाची मोठी फांदी अचानक तुटून खाली उभी असलेल्या केळी विक्रेत्याच्या गाडीवर कोसळली. या दुर्घटनेत फळ विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने इरविन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे याच परिसरात मागील मुसळधार पावसातही अनेक झाडे कोसळली होती. त्यानंतर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात मोर्शी रोडसह अनेक प्रमुख रस्त्यांवरील झाडांची वेळेत छाटणी करण्यात आली नाही. पंजाबराव अर्बन बँकेपासून इरविन चौकापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागत असतात. दिवसभर वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. याच मार्गावर अवघ्या काही अंतरावर इरविन चौकाचा सिग्नल असल्याने सतत वाहतूक सुरू असते. अशा गर्दीच्या ठिकाणी झाडांची मोठी फांदी कोसळल्याने काही क्षणासाठी भीतीचे वातावरण निर्माण झालेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र फांदी वाहनांवर किंवा नागरिकांवर पडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. इनका जो पूरा व्यवसाय है वो केले की गाड़ी पे चलता है. ये आज बारिश के कारण जो जूना झाड़ था उसकी डंगाली इनके सिर पे गिरी है, जिसकी वजह से इनके सर पे चोट आई हुई है और वो चोट के कारण इनको अंदर अच्छी इंजरी हुई है. और स्पॉट पर ही एक महानगर पालिका की टीम पहुंची है जादव साहब की, जिन्होंने वो डंगाली वगैरह को व्यवस्थित लगा के इनको दवाखाने में लाया है. ये तो एक चीज़ हो गई है, लेकिन हमारी प्रशासन से ये मांग है कि अब ये व्यक्ति का परिवार इसके केलों की गाड़ी पे था, इसका व्यवसाय तो गया ही गया और इसकी जो तीमारदारी है, मतलब ये जो बीमार पड़े हैं, ये सारी चीज़ों का मुआवजा जो है हम जादव साहब से भी गुजारिश करेंगे कि वो अपने वरिष्ठों को ये बात को रखें. आयुक्त साहब से इसकी मांग करेंगे कि ये गरीब की जो है महानगर पालिका से सहायता की जाए और ऐसे जो जो स्पॉट है जहां लोगों को नुकसान हो सकता, तो मेरी प्रशासन से ये मांग है कि वो ध्यान देकर इस बारिश के मौसम में सारी चीज़ों को व्यवस्थित करे. बहुत सारे एक्सीडेंट हो रहे हैं, बहुत सारी चीज़ें झाड़ गिर रही है, तो इस चीज़ से लोगों को नुकसान ना हो, ऐसी मेरी प्रशासन से मांग है. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पावसाळा अजूनही सुरू असून शहरातील धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून छाटणी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे एक जुनं झाड होतं इरविन चौकात, त्याची डांकी म्हणजे झाडाची फांदी पडली आणि खाली एक केळे विक्रेते होते रहमानभाई, त्यांना त्यांच्या अंगावरती फांदी पडल्या असल्यामुळे लगेच आमची महानगरपालिकेची टीम इथे येऊन ते ब्रँचिंग वगैरे करून टाकलेली आहे आणि जे काही रहमान भाईला जे काही दुखापत झाली त्या अनुषंगाने इरविन हॉस्पिटलमध्ये आम्ही इथं आणलेलं आहे आणि त्यांच्यावर उपाययोजना चालू आहे. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील काय जो निर्णय करता येईल त्यानुसार आम्ही कारवाई करू. तोडण्याची कारवाई चालू आहे. मोठी दुर्घटना यावेळी टळली, परंतु पुढच्या वेळी नशीब साथ देईलच याची खात्री नाही. महापालिकेने आता तरी जागे होऊन शहरातील धोकादायक झाडांची तातडीने
छाटणी करणे गरजेचे आहे. अन्यथा निष्काळजीपणाची किंमत एखाद्या निष्पाप नागरिकाला जीव गमावून चुकवावी लागू शकते. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. राजापेठ उड्डाण पुलावरील भीषण ट्रक अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील सामाजिक आणि राजकीय संघटना आता सक्रिय झाल्या आहेत. पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षा आणि अपघात रोखण्याकरिता 5 प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. मात्र या बैठकीतून ठोस निर्णय झाला का, की पुन्हा एकदा चर्चा आणि आश्वासनांवरच प्रकरण थांबणार? पाहूया हा विशेष रिपोर्ट. राजापेठ उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण अमरावती हादरली. हेल्मेट परिधान केलेले असूनही 2 निष्पाप महिलांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक आणि राजकीय प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांची भेट घेत वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर सविस्तर चर्चा केली. बैठकीत ट्रॅफिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्य चौकांवरील वातानुकूलित ट्रॅफिक बूथमध्ये बसून कर्मचारी दंड वसुलीत व्यस्त असतात. मात्र समोर वाहतूक कोंडी झाली तरी ती सोडवण्याकरिता बाहेर येत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी काहींनी हेल्मेट सक्तीवरही प्रश्न उपस्थित करत त्याचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे नंबर प्लेट नसलेले ट्रक शहरातून कसे फिरतात याबाबतही प्रशासनाला जाब विचारण्यात आलाय. चर्चेदरम्यान ट्रक चालकावर कठोर गुन्हा दाखल झाला असला तरी संबंधित ट्रक ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील जबाबदार यंत्रणांचीही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. किशोर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांना 5 प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये हेल्मेट सक्तीचा पुनर्विचार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रमुख 18 मीटर रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, पोलीस महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त वाहतूक मोहीम, ऑटो रिक्षा व्यवस्थेवर कडक नियम आणि पुनर्प्रशिक्षण, तसेच अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. आमचं म्हणणं हेच आहे की असे काही घटना घडल्या की निवेदनं दिले जातात, फोटो काढले जातात, वर्तमानपत्रात फोटो येतात, 1 आठवडा हलचल राहते आणि त्यानंतर मात्र जैसे ते होते. आता असं राहणार नाही असं आम्ही ठरवलं. त्यामध्ये प्रामुख्याने हे जवळदार भाऊसाहेब आहेत, प्रदीप भाऊ बाजळ आहेत, ह्या सर्वांनी आम्ही ठरवलं की आता हे बंद. आम्ही सिरियसली अशा काही घटनांवर शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिक, प्रतिनिधी, कार्यकर्ते लक्ष ठेवून आहोत. हेच नाही तर एक सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे की 18 मीटरचे रस्ते शहरात असलेच पाहिजे, ते मोकळे करा. यावर आम्ही खडसावून सांगितलं आयुक्त साहेबांना की साहेब, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, उच्च न्यायालयाचा आदेश आहे, याची जर अंमलबजावणी झाली नाही तर नाईलाजाने पोलीस आयुक्त म्हणून आपणावर सुद्धा आम्ही अवमान याचिका दाखल करू. यासाठी मागे पुढे पाहणार नाही अशा शब्दात सुद्धा आम्ही त्यांना समज दिली. याचबरोबर शहरातली कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था यावर आपण कारवाई केली पाहिजे. केवळ ट्रक चालक, ट्रक मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न करता ज्या ठिकाणावरून विना नंबर प्लेटचा ट्रक आला, जिथे ॲक्सिडेंट झाला त्या दरम्यान असलेले सर्व पोलीस, ट्रॅफिकचे अधिकारी, कर्मचारी सर्वांवर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल केला पाहिजे. एक शेवटची मागणी आम्ही प्रामुख्याने केली की ज्या 2 महिलांच्या घरी पोरकं झालं त्यांचं कुटुंब, त्यांना 50 लाख रुपयाची प्रत्येकी मदत आपण दिली पाहिजे. या मदतीसाठी आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नका. यावर पोलीस आयुक्तांनी ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्यात त्या निश्चितपणे सुधारल्या जातील. या घटनेनंतर वरिष्ठ स्तरावर बैठक घेण्यात आली असून आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिलेत. आपण अमरावतीत बघितलेलं आहे, हेल्मेट डोक्यात असताना केवळ अस्ताव्यस्त शहर, अतिक्रमण झालेलं शहर, ट्रॅफिक पोलिसांचा कुठेही काही पता नसलेलं शहर, आजच्या परिस्थितीमध्ये अमरावतीत सगळ्या ठिकाणी कचऱ्याचं प्रादुर्भाव, रोगराई वाढलेली आहे.
असा अनागोंदी कारभार असताना ही दर्दनाक जी गोष्ट झाली, याच्यासाठी सगळेजण बाहेर निघाले. ज्यांना सामाजिक अंतःकरण आहे, ज्यांना असं वाटते या शहर व्यवस्थित झालं पाहिजे, या ठिकाणी प्रामुख्यानं न बोलवता सगळेजण आले. मी त्यांचं खऱ्या अर्थानं अमरावती शहराच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि प्रशासनाला चेतावणी देतो की आपण जर या महिन्यात जर दुरुस्त झाला नाही तर येणारा आता दसरा आहे, दिवाळी आहे, पुढं या शहरात जर आक्रोश निर्माण झाला आणि काही त्याच्यातून मोठं आंदोलन निर्माण झालं तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन आणि शासन राहील. मात्र जवळपास तासभर चाललेल्या चर्चेनंतरही कोणताही ठोस निर्णय समोर आला नाही. राजापेठ दुर्घटनेनंतर शहरात निवेदने, बैठका आणि मागण्यांचा सिलसिला सुरू झाला आहे. परवाच्या दिवशी जे घटना झाली त्याच्यामध्ये गौरी प्रमोद धर्माडे, माया गावंडे या दोन्ही, म्हणजे एक माझी पुतणी आणि एक तिची मावशी, या दोन्ही राजापेठच्या पुलावर ॲक्सिडेंटमध्ये दुःखद मरण पावल्या. या सर्व गोष्टीहून आपल्या अमरावती शहरामध्ये प्रामुख्यानं ट्रॅफिकचा मुद्दा आज गाजून राहिला. परंतु हे आज कलेक्टर, कमिशनर, आयुक्त तसेच आपल्या महापालिकेचे सुद्धा आयुक्त यांच्या मार्फत आपल्या अमरावतीमध्ये सर्वतोपरी प्रयत्न, जसे 18 मीटरचे रस्ते असन, गावखेड्यातून येणारा ट्रॅफिकचा वर्ग असन, ॲटोचा विषय असेल आणि प्रामुख्यानं ज्या वाहनाखाली दुर्दैवी मृत्यू झाला असे वाहनं प्रतिबंधक असताना सुद्धा आपल्या शहरामध्ये येते. मी साहेबांना तेच सांगितलं का आपल्या नावाच्या खाली खालचे लोक हप्तेखोरी करतात, हे कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे. आणि प्रामुख्यानं सर्व जेवढे क्रेशर मालक असन त्यांच्या 15-20 वर्षाच्या अगोदरचे जेवढे ट्रक असन त्याच्यापाशी कोणताही कागद आजही नाही आहे. म्हणून या नंबर प्लेट नसलेल्या गाड्या भरून शहरामध्ये येतात, रहदारी करतात आणि कोणाला कुचलल्या जातात. मी तर यावर ठाम आहो की या ट्रक मालकावर, या चालकावर खरोखर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझा हेतू एकच आहे की यानं ॲक्सिडेंट जरी घडून आणला असन पण ॲक्सिडेंटने बिना कागदाची जर गाडी असन तर त्याच्यावर 302च दाखल झाला पाहिजे. याच्यासाठी मी यानंतर सुद्धा निवेदन देणार आहे. ज्यांनी या गोष्टीसाठी आमच्या परिवारासाठी पुढाकार घेतला अशा सर्व लोकांचे आज मी मनापासून अभिनंदन करतो की माणुसकी म्हणून आज घटना घडताच मी म्हणजे राग शिरून आलो आणि मी प्रामुख्यानं यांच्यामध्ये उपस्थित झालो. मी शिवसेनेचा जरी जिल्हा प्रमुख असलो तरी या सर्व लोकांना मानवता हे आज दाखवली, त्याबद्दल सगळे जेवढे कोणी वरिष्ठ लोक असन, मायमायिक लोक असन, युवा वर्ग असन, महिला वर्ग असन, यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो. परंतु पोलीस प्रशासन असन, BIC प्रशासन असन, RTO प्रशासन असन, यांनी सतत हा संदेश नेहमी डोक्यात ठेवला पाहिजे आणि आज 8 दिवसाच्या पुरती कारवाई न करता हे वर्षानुवर्ष कारवाई चालली पाहिजे, एवढेच यामधून सांगतो. परंतु यापूर्वीही अनेक गंभीर घटनांनंतर आंदोलन झालेत, निवेदने देण्यात आली, काही दिवस कारवाई झाली आणि नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. माननीय आयुक्त साहेबांना स्वतः याबाबतचं अवगत करून दिलं की नागपूर उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे, त्याच्या आदेशानुसार शहरातील संपूर्ण 18 मीटरचे रस्ते हे अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे. असं न झाल्यास आम्ही त्यांच्यावर, महानगरपालिका आयुक्तांवर या म्हणजे आदेशाची अंमलबजावणी न केल्याबाबतचा सुद्धा कारवाई करण्याचा इशारा त्यांना दिला. अमरावती शहरात मागच्या 4-5 वर्षापासून अतिक्रमणची जी टोईंग वाहन होते ते आज पूर्णतः बंद आहे. त्याच्यामुळे शहरात अस्तव्यस्त पद्धतीने लहान गाड्या शहरात लागतात. अमरावती शहरात ऑटो व्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाली आहे. जे जुने अमरावतीतले ऑटोवाले होते ते काही प्रमाणात व्यवस्थित आहे, पण खेड्यापाड्यातून कुठून आता त्याचं ते रजिस्ट्रेशनची काही मर्यादा उरली नाही. त्याच्यामुळे कोणता ऑटोवाला कुठे चालून आला याचं कुठलंही ताणभान राहिलेलं नाही. कुठेही थांबवतात, कुठेही पार्किंग नसतानाही कुठे ते उभे करतात. त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे. त्यांची सुद्धा त्यांच्या पोटावर आम्हाला कुठल्याही प्रकारचा आघात करायचा नाही, पण त्यांचं पुनर्प्रशिक्षण झालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी होती. आणि जो आज या
हेल्मेटच्या चक्करमध्ये 2 भगिनींचा मृत्यू झाला, हे हेल्मेटची सक्ती पूर्णपणे रद्द झाली पाहिजे, या मागणीसाठी आज आम्ही इथे आलो होतो. यावेळीही हा विषय केवळ बैठका आणि आश्वासनांपुरताच मर्यादित राहणार का, की प्रत्यक्षात शहरातील वाहतूक व्यवस्था बदलणार, याकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे. आज आम्ही सर्व पक्षीय समाजमनातले सर्व जागरूक नागरिक यांना सोबत घेऊन माननीय CP साहेब अमरावती राकेशजी ओला यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. 2 दिवसापूर्वी जी राजापेठ उड्डाणपुलावर जी घटना झाली, ज्यामध्ये 2 निष्पाप जीव आपल्या शहराने गमावले, माझी ती नातेवाईक सुद्धा आहे, या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आलो. साहेबांना आम्ही या बाबतीत साहेबांना काही मार्गदर्शनपर सर्वांनी सूचना दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मी त्यांना वेलकम पॉइंट अमरावती येथे जो ट्रॅव्हलचा बसथांबा आहे त्या संदर्भात सुद्धा विनंती केली की त्यावेळेस सुद्धा आपले पोलीस कर्मचारी तिथे असले पाहिजे. शाळा सुरू होताना आणि शाळेला सुटी होताना शाळेच्या समोर त्यातल्या त्यात प्रमुख मार्गावर आणि चौकामध्ये आपण पोलीस शिपाई तैनात करण्यात यावे. शहरामध्ये रस्त्यावर चालणाऱ्यांसाठी ज्याप्रमाणे आपण हेल्मेट सक्ती केलेली आहे, त्या हेल्मेट सक्तीच्या संदर्भात सुद्धा आम्ही CP साहेबांना चर्चा केली. त्यामध्ये काही शिथिलता त्यांनी देण्यात यावी, कारण बरेचसे वरिष्ठ नागरिक आहे ज्यांना हेल्मेट घातल्यानंतर मागून येणाऱ्या गाडीचा हॉर्न किंवा त्या गाडीचा आवाज येत नाही. अशामुळे सुद्धा अपघात होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे, हे सुद्धा आम्ही CP साहेबांना सांगितलेलं आहे. दुसरी त्यासोबत एक सूचना केलेली आहे सर्वांच्या वतीने. मी सुद्धा CP साहेबांना एक सूचना केली की जर आपल्याकडे मनुष्यबळाचा अभाव असेल तर अमरावतीमध्ये शिवाजी पिपेट, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि बऱ्याचशा अशा NGO आहे ज्यांना आपण जर इन्व्हाइट केलं तर ती सुद्धा त्या NGO आणि त्या शिक्षण संस्था आपल्याला सेवा देण्यास तत्पर राहतील. या संदर्भात सुद्धा CP साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. राजापेठ दुर्घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहतूक व्यवस्था, अतिक्रमण, बेशिस्त वाहन चालक आणि प्रशासनाची जबाबदारी या सर्व मुद्द्यांवर आता ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. निवेदने आणि बैठका या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष बदल होणार का, हा प्रश्न प्रत्येक अमरावतीकर विचारित आहेत. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील. शहरातील स्वच्छता, रस्त्यांची गुणवत्ता, महानगरपालिका शाळा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा या सर्व सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्याकरिता अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दस्तूरनगर परिसराची पाहणी केली आहे. या पाहणीत नेमकं कोणते मुद्दे समोर आले, अधिकाऱ्यांना कोणते निर्देश देण्यात आले आणि नागरिकांकरिता कोणत्या सुविधांमध्ये सुधारणा होणार, चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर वृत्त. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी पूर्व झोन क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या दस्तूरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये विविध नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीचा मुख्य उद्देश नागरिकांना दर्जेदार आणि परिणामकारक नागरी सेवा उपलब्ध करून देणे हा होता. पाहणीची सुरुवात परिसरातील स्वच्छता व्यवस्थेपासून करण्यात आली. यावेळी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नाले आणि कचरा संकलन व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या कामात कोणतीही हलगर्जी होऊ नये, नियमित साफसफाई व्हावी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना स्वच्छता विभागाला देण्यात आल्या. यानंतर परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांची पाहणी करण्यात आली. कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची तपासणी करत सर्व विकास कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांना देण्यात आले. रस्ते बांधकामांमुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याचीही काळजी घेण्यास सांगण्यात आले. पाहणी दरम्यान महानगरपालिका शाळेलाही भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध शैक्षणिक सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यानंतर मनपा दवाखान्याचीही पाहणी करण्यात आली. आरोग्य सेवा, औषधांचा साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि दवाखान्यांची स्वच्छता याची तपासणी करण्यात आली.
नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत आरोग्य सेवांमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनीही परिसरातील विविध समस्या आणि प्रलंबित विकास कामांकडे आयुक्तांचे लक्ष वेधलेत. यावर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात असे निर्देश डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दिलेत. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखून विकास कामांना गती देण्यावर भर देण्यात आला. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, नियमित पाहणी, वेळेत विकास कामे आणि जबाबदार प्रशासन यामुळेच शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावू शकतो. यापुढे शहरातील इतर प्रभागांमध्येही अशाच प्रकारच्या पाहण्या करून कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. तुमच्या परिसरातही अशा प्रकारे नियमित पाहणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पहाटेचा प्रवास, समोरून भरधाव ट्रक आणि काही क्षणात भीषण अपघात. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अमरावती मार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. नेमका अपघात कसा झाला, किती जण जखमी झालेत आणि बचाव कार्य कसे पार पडलेत, चला जाणून घेऊया सविस्तर. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अमरावती मार्गावर सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. लखापूर गावाजवळ एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी बसचे चालक आणि वाहक, ट्रकचे चालक आणि वाहक तसेच बसमधील इतर प्रवासी जखमी झालेत. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झाली असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ बाहेर काढून उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रक चालकाचे दोन्ही पाय केबिनमध्ये अडकले होते. बचाव पथकाने ट्रकची काच फोडून चालकाची सुटका केली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचा तपास करीत आहेत. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वाहनांची स्थिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, राज्य महामार्गावर वाढणारे अपघात, वेगावर नियंत्रण आणि सुरक्षित वाहन चालना या विषयांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या अपघाताचा नेमका अहवाल काय सांगतो, अपघातामागील कारण काय होते आणि जखमींची प्रकृती कशी आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य महामार्गावरील अपघात रोखण्याकरिता आणखी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामोरी बस स्टॉपवर एका युवकाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी बस स्टॉप परिसरात एका युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत युवक हा वाठोडा शुक्लेश्वर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. मात्र त्याची अधिकृत ओळख आणि इतर तपशील पोलिसांकडून पडताळले जात आहेत. घटना जुन्या वादातून आणि किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. हल्ल्यानंतर युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. हत्येमागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे. धामोरी येथील या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
शाळेतून घरी परतणारी 11 वर्षाची विद्यार्थिनी रेल्वे गेट जवळ थांबलेली आणि त्याच वेळी घडला धक्कादायक प्रकार. धामणगाव रेल्वेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणात आरोपी विरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलंय? घटनास्थळी उपस्थित मैत्रिणीने कशी दाखवली प्रसंगावधानता आणि पोलिसांनी या प्रकरणात कोणती कारवाई केली आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. धामणगाव रेल्वे येथील रेल्वे गेट परिसरातील ही धक्कादायक घटना घडण्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात 34 वर्षीय आरोपी सोनू दिगंबर मडामे यांच्या विरुद्ध दत्तापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता 7वीत शिक्षण घेत असून तिचे वय 11 वर्षे आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत घरी जात होती. रेल्वे गेट बंद असल्यामुळे सर्वजण वाहनांची गर्दी कमी होण्याची वाट पाहत उभ्या होत्या. याच दरम्यान आरोपी तिथे आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार आरोपीने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तो जवळील चहाच्या कॅन्टीन मागे उभा राहून मुलीला हातवारे करत असल्याचे आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पीडित मुलगी घाबरली होती. मात्र तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने प्रसंगवादान राखले. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल घेऊन तिने मुलीच्या आईशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटना सांगितली. माहिती मिळताच मुलीचे वडील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मुलीने आरोपीकडे बोट दाखवताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपीची ओळख पटवली आणि दत्तपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्राप्ती तक्रारीच्या आधारे आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 34-35 तसेच पॉक्सो कायद्यातील कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तातडीने तक्रार नोंदवणे, पुरावे सुरक्षित ठेवणे आणि पीडितीला आवश्यक कायदेशीर व मानसिक आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पॉक्सो कायद्याचा उद्देश असा गुन्ह्यातील पीडित मुलांचे संरक्षण करणे आणि दोषीवर कठोर कारवाई सुनिश्चित करणे हा आहे. या घटनेमुळे परिस्थितीत चिंता व्यक्त केली जात असून शाळा परिसर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, आरोपीला अटक कधी होते आणि न्यायालयीन प्रतिकेकडे पुढे काय घडते याकडे लक्ष लागले आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेकरिता शाळा, पालक आणि समाजाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. गुरुपौर्णिमेनिमित्त अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. दुर्गा माता मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी धार्मिक कार्यक्रमांसह गुरुभक्तीचा उत्साह सर्वत्र अनुभवायला मिळाला. गुरुपौर्णिमेनिमित्त धारणी शहरातील दुर्गा माता मंदिरात मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती जिल्ह्यासह परिसरातील शेकडो भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतलेत आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. याच दिवशी अनेक भाविक मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील धुणीवाले दादाजी यांच्या दर्शनासाठी रवाना होत असतात. तर धारणी तालुक्यातील विविध गावांमध्येही गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. धारणी येथील दुर्गामाता मंदिर परिसरासह पेट्रोल पंपासमोरील ठिकाणी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात लाला महाराज जोशी, अशोक भागवत मित्रमंडळ, अनिल मालवीय, धीनू धनेलवार आणि नीरज मालवीय यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण धारणी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. गुरुपौर्णिमेनिमित्त धारणी येथे आयोजित महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. श्रद्धा आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांमधील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन आणि परिसरातील जंक फूड विक्रीवर कठोर नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. नव्या नियमावलीमुळे शाळांमधील अन्नाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य अधिक सुरक्षित होणार आहे. राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार अन्न मिळावे
याकरिता FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यातील नवी अन्न सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेनुसार शाळांमधील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन पुरवठादार, वसतिगृहांच्या मेस तसेच अंगणवाड्यांना अन्न पुरवणाऱ्या सर्व संस्थांकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात फसाईचा वैध परवाना असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवाना अन्न पुरवणाऱ्या संस्था किंवा पुरवठादारांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जाणार आहेत. याशिवाय शाळेच्या आवारापासून 50 मीटर परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि जास्त साखरयुक्त पदार्थांच्या विक्रींवर, जाहिरातींवर आणि मोफत वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. चॉकलेट, चिप्स, समोसे, वडापाव, पेस्ट्री आणि शीतपेय यांसारखी पदार्थ या बंदींच्या कक्षेत असतील. शालेय परिसरात 50 मीटरच्या आत अशा पदार्थांची विक्री होत असल्यास त्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर निश्चित केली जाणार आहे. अन्नाच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्यास संबंधितांना परवाना रद्द करणे, अन्नसाठा जप्त करणे तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान शाळांच्या कॅन्टीन आणि पोषण आहारात ताज्या भाज्या, कडधान्य आणि फळांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणे तसेच अन्न सुरक्षेवर लक्ष ठेवण्याकरिता नोडल अधिकारी किंवा फूड सेफ्टी सुपरवायझर नियुक्त करणेही अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय वर्षातून किमान 2 वेळा अचानक तपासणी करून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात येणार असल्याची FDAने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याकरिता लागू करण्यात आलेली ही नियमावली राज्यातील शाळांकरिता महत्वाची ठरणार आहे. आता या नियमांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि शाळा तसेच अन्न पुरवठादार त्याचे कितपत पालन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुसळधार पावसामुळे गोसेखोर धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ का आली? भंडाऱ्यात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे का? प्रशासनाने अचानक धरणातून पाण्याचा विसर्ग का वाढवला आणि नागरिकांनी आता कोणती खबरदारी घ्यायला हवी आहे? जाणून घेऊया याबाबत सविस्तर. विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि धरणाचे पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे धरणाची सुरक्षित पातळी कायम राखण्यासाठी प्रशासनाने धरणाचे दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत. सध्या गोसेखुर्द धरणातून सुमारे 80,572 क्युसेक प्रति सेकंड इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा आणि पुजारी टोला धरणामधूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. या सर्व धरणांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नदी पात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाचे म्हणणे आहे की ही कारवाई पूरस्थिती निर्माण करण्यासाठी नव्हे तर संभाव्य धोका टाळण्यासाठी करण्यात येत आहे. वेळेवर नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग केल्यास धरणावरील ताण कमी होतो आणि अचानक मोठ्या प्रमाणात पाणी साठण्याची गरज राहत नाही. याच कारणामुळे प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. दरम्यान नदीकाठाच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाचे सूचनेचे पालन करावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात येत आहे. हवामान विभागाकडून पुढील काळातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मुसळधार पावसाच्या काळात प्रशासनाकडून वेळेवर घेतलेले निर्णय आणि नागरिकांची सतर्कता या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आगामी काही तास आणि दिवस परिस्थिती कशी बदलते, पावसाचा जोर किती राहतो आणि धरणातील विसर्गात आणखी वाढ होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं? धरण परिसर आणि नदीकाठच्या भागात नागरिकांनी आणखी कोणती खबरदारी घ्यायला हवी आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अखेर सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सहस्त्रकुंड धबधब्याने घेतले मनमोहक रूप. पेनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पर्यटकांची पावले पुन्हा या पर्यटन स्थळाकडे वळू लागली आहे. नेमकी काय आहे सध्याची परिस्थिती आणि पावसामुळे धबधब्याचे स्वरूप कसे बदलले, जाणून घेऊया.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पेनगंगा नदीवर असलेले प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा अखेर प्रभावित झाला आहे. गेल्या 2 दिवसापासून नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पेनगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढलेल्या प्रवाहामुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सहस्त्रकुंड धबधबा प्रभावित झाला आहे. मागील 2 महिन्यापासून नांदेड जिल्ह्यातील अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नव्हता. त्यामुळे नदी नाल्यांमध्ये पुरेसा प्रवाह नव्हता आणि सहस्त्रकुंड धबधबाही पूर्ण क्षमतेने वाहत नव्हता. मात्र गेल्या 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. पेनगंगा नदीला साधारण पूर आला असून त्याचा परिणाम थेट सहस्त्रकुंड धबधब्यावर दिसून येत आहे. धबधबा प्रभावित झाल्याची माहिती मिळताच पर्यटकांची पावले पुन्हा सहस्त्रकुंडकडे वळू लागली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात सहस्त्रकुंड धबधबा हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. त्याचे निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातूनही पर्यटन येथे भेट देतात. मात्र पावसाळ्यात धबधब्याजवळ पाण्याचा वेग आणि नदीचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखणे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळणे आणि प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्य जितके मनमोहक आहे तितकीच पावसाळ्यात सुरक्षितता महत्त्वाची आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहतो का, धबधब्याचा प्रवाह आणखी वाढतो का आणि पर्यटकाची गर्दी किती वाढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं, सहस्त्रकुंड सारख्या पर्यटनस्थळी पावसाळ्यात सुरक्षिततेकरिता आणखी कोणत्या उपाययोजना व्हायला हव्यात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अवघ्या 4 दिवसात केळीचे दर प्रति क्विंटल 3000 वरून थेट 1200 ते 1300 पर्यंत घसरल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली आहे. यावेळी जिल्हा केळी दर निश्चित समिती स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीमुळे केळीचे दर कृत्रिमरित्या पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अवघ्या 4 दिवसांपूर्वी केळीला प्रति क्विंटल सुमारे 3000 भाव मिळत होता. मात्र आता हा दर घसरून केवळ 1200 ते 1300 प्रति क्विंटल पर्यंत आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केलेत. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात जिल्हा केळी दर निश्चित समिती स्थापन करावी, व्यापाऱ्यांच्या मनमानीवर नियंत्रण आणावेत आणि केळी उत्पादकांना योग्य व न्याय दर मिळावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रश्नावर लवकर निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा आणि परिसरामध्ये जवळपास म्हणजे 15,000 हेक्टरहून अधिक मोठ्या प्रमाणावर केळी घेतली जाते. केळी हे नाशवंत पीक असल्यामुळं आणि या गोष्टीचा गैरफायदा घेत व्यापारी नेहमी दर पाडण्याचे कारस्थान करतात. आपण जर बघितलं 4 दिवसापूर्वी जवळपास 3000 रुपये प्रति क्विंटल केळीचे दर चालू होते, पण अचानक कुठलंही कारण न देता जवळपास 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर खाली आले. जवळपास 2000पर्यंत दर खाली आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जो पीक आहे हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना माल देण्याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर कमी मिळतात, पण प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर व्यापारी आजही पुढच्या मार्केटला 1700-1800 रुपयानं केळी विकत आहेत. म्हणजे 600 ते 700 रुपयाचा फरक हे पूर्ण व्यापारी कमवत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्ण लुबाडला जात आहे. 4 दिवसात काय भाव होता, आता काय जवळपास 3000 रुपये प्रति क्विंटलचे दर होते, 2800 ते 3000 रुपये, आणि आज जर पाहायला गेलं तर 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटलचे दर आहेत. आत्ताच काही शेतकऱ्यांच्या चर्चेमध्ये असं कळालं की 900 ते 1000 रुपयांना सुद्धा काही लोकांनी माल दिलेला आहे. काय कारण दर घसरण्याचं कारण व्यापाऱ्यांनी असं कुठलंही सांगितलं नाही. खरं पाहिलं तर आता श्रावण महिना चालू होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जे आपलं याचं मार्केट, नॉर्थ इंडियाचं मार्केट आहे, तिकडे मोठ्या प्रमाणावर आजही मागणी आहे. पण व्यापारी विविध प्रकारे म्हणजे छुपे खर्च असतील किंवा दराचा फरक असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटत आहेत. आणि त्याच संदर्भाने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर तातडीने या विषयावर पूर्ण मीटिंग घेऊन या केळीच्या प्रश्नाला आपण पूर्णपणे हे करण्यात येईल आणि जे काही नियमबाह्य कामं चालू आहेत त्याच्यावर आपल्याला कसा अंकुश ठेवता येईल या संदर्भाने चर्चा करण्यास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. केळीच्या दरातील मोठ्या घसरणीमुळे नांदेडमधील शेतकरी चिंतेत आहेत. आता शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुसळधार पावसामुळे आणखी एका तरुणाचा जीव गेला.
पुराच्या पाण्याचा अंदाज चुकला आणि अवघ्या काही क्षणात 32 वर्षीय तरुण वाहून गेला. तब्बल 12 तास उलटूनही शोध मोहीम सुरूच आहे. नेमकी घटना कशी घडली आणि सततच्या पावसामुळे किनवट तालुक्यात नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे? नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले दुथडीने भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान तालुक्यातील तेनगणा सीमेवर शिवनी परिसरातील कंचिली गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कंचिली ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले 32 वर्षीय राजू रेड्डी दंडेलू हे कंचिली येथून रेवा नाईक तांड्याकडे जात होते. कंचिली आनबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी तो मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराच्या पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थायी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. मात्र तब्बल 12 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान सततच्या मुसळधार पावसामुळे किनवट तालुक्यातील पांगर पहाड, आनबोरी, रेवा नाईक तांडा आणि अप्परावा पेठ या गावाचा संपर्क तुटला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आणि पाण्याखाली गेलेल्या पुलावरून वाहने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, पुराचे पाणी दिसायला शांत वाटले तरी त्याचा वेग आणि खोलीचा अंदाज अनेकदा येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणताही धोका पत्करण्याऐवजी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे आणि सुरक्षितेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. आता शोध मोहीम कधी यशस्वी होते, पावसाची परिस्थिती कशी बदलते आणि संपर्क तुटलेल्या गावातील परिस्थिती कशी सुधारते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुराच्या काळात धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याकरिता आणखी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तामसा मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. चेणापूर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर ते तामसा जाणाऱ्या मार्गावरील चेणापूर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण अपघात झालाय. या अपघातात हदगाव तालुक्यातील वानवडी येथील पांडुरंग खुपसे वय 35 वर्ष यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झालाय. तर त्यांच्या सोबत असलेली आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून फरार वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. अर्धापूर तामसा मार्गावरील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातानंतर फरार झालेला अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे. जलद पैसे कमावण्याचे आमिष, महिलांना देहव्यापाराकरिता प्रवृत्त केल्याचा आरोप आणि सामाजिक सुरक्षा विभागाची धडक कारवाई. नागपूर शहरातील कळमना परिसरात अनैतिक मानवी तस्करी व देहव्यापार प्रतिबंधक कारवाईत एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं, पोलिसांनी ही कारवाई कशी केली आणि या प्रकरणात पुढील तपास काय सांगतोय, चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून कथितरित्या देहव्यापारासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्याकरिता सामाजिक सुरक्षा विभागाने 2 पंच आणि बोगस ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला. ही कारवाई कळमना वस्तीतील सरस्वती नगर परिसरातील एका घरावर करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान एक महिला आरोपी आणि एक पीडित महिला आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात आरोपी महिलेने ग्राहकाकरिता पीडित महिलेला उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणातील पीडित महिलेच्या ओळखीचे संरक्षण करणे हे कायद्याने बंधनकारक असल्यामुळे तिची कोणतीही वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. अशा प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तींना कायदेशीर संरक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, इतर पीडित महिलांचा संबंध आहे का याचा शोध तपासादरम्यान घेतला जाणार आहे. अनैतिक मानवी तस्करी आणि देहव्यापार रोखण्याकरिता अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव नगरीत भक्तीचा महासागर उसळला आहे. श्री संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाकरिता राज्यभरातून लाखो भाविकांनी शेगावात हजेरी लावली असून शेकडो पायी दिंड्यांचा आगमनाने संपूर्ण संत नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी दाखल झालेत. महाराजांना आपले गुरु मानणारे हजारो भक्त दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करण्याकरिता लांबच लांब रांगांमध्ये उभे असल्याचे चित्र दिसत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध जिल्ह्यातून निघालेल्या शेकडो पायी दिंड्याही आज शेगावात दाखल झाल्यात. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण संतनगरी दुमदुमून गेली आहे. मंदिर संस्थान आणि प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीकरिता दर्शन, सुरक्षा, वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून दिवसभर दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी कायम आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र पर्वानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता आलेल्या भाविकांमुळे शेगाव नगरीत उत्साह आणि भक्तिभावाचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावात उसळलेल्या भक्तीच्या महासागराने पुन्हा एकदा संत गजानन महाराजांवरील भक्तांची अढळ श्रद्धा अधोरेखित केली आहे. नागपुरातून सायबर गुन्ह्यांबाबत एक महत्वाची आणि सावध करणारी बातमी. काही हजार रुपयांच्या कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःची बँक खाती सायबर गुन्हेगारांच्या वापरासाठी देणाऱ्या 4 खातेदारांवर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेला काळा पैसा या खात्यांमधून फिरवला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर गुन्ह्यांशी संबंधित मोठा प्रकार उघडकीस आला आहे. कमी वेळात सहज कमाई आणि कमिशनच्या आमिषाला बळी पडलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या इंदिरा गांधी कॉलनी शाखेतील 4 खातेदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानुसार देशभरातील ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जात होती. त्यानंतर तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याकरिता ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये लहान लहान व्यवहारांच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जात होती. जरीपटका पोलिसांच्या तपासात या खात्यांमधून सुमारे 5,97,000 रुपयांचे संशयास्पद आणि बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित 4 खातेदारांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. कोणत्याही प्रकारचे कमिशन, नोकरीचे आमिष किंवा सहज पैशांच्या लालसेपोटी आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक आणि UPI ID इतरांच्या वापरासाठी देऊ नका, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. अशा प्रकारे खाते उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीलाही सायबर गुन्ह्यातील सहभागी मानून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आमच्याकडे NCCRP पोर्टल, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, भारत सरकार गृहमंत्रालय MHA यांच्या पोर्टलवर देशभरातील सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी नोंद करण्यात येतात. त्या संबंधात आम्हाला काही दिवसापूर्वी म्यूल अकाउंट फ्रॉड संबंधाने कायदेशीर कारवाईबाबत एक अपर पोलीस महासंचालक सायबर महाराष्ट्र सायबर यांच्याकडून कार्यालयीन पत्र प्राप्त झालेलं होतं आणि त्या संबंधात त्यांनी काही लिस्ट प्रोव्हाइड केली होती एक म्यूल अकाउंट धारकांची. त्या संदर्भात आम्ही त्यांना बँकांना सगळं पत्रव्यवहार केले. पत्रव्यवहार करून त्यांची KYC वगैरे सगळे गोळा केली. त्या अकाउंट धारकांचा आम्ही शोध घेतला.
शोध घेऊन त्यांच्यावर त्यांच्या अकाउंटची डिटेल वगैरे सगळ्या घेऊन आम्ही काही एक बँक ऑफ महाराष्ट्राचे 44 अकाउंट होते. त्यापैकी आम्ही एकूण 11 अकाउंट या म्यूल अकाउंटमध्ये समाविष्ट केल्याचे ते समजले आणि त्याच अकाउंटला लेअर 1, लेअर 2ला, लेअर 3ला असे अमाऊंट विविध राज्यातून त्यांनी प्राप्त झालेले होते. अशा अकाउंटधारकांच्या डिटेल घेतल्या असता त्यांच्या अकाउंटला संबंधित खातेधारकांनी भरपूर राज्यातून पैसे आपल्या अकाउंटला घेऊन सायबर फसवणुकीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आम्ही त्यांना एकूण 11 व्यक्तींना सायबर फसवणुकीमध्ये त्यांचं नाव हे करून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सहज पैसे कमावण्याच्या मोहात पडून स्वतःचे बँक खाते इतरांना वापरण्याकरिता देणे किती धोकादायक ठरू शकते याचे हे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नका आणि आपल्या बँक खात्याची माहिती सुरक्षित ठेवा. नागपूर जिल्ह्यातील खापरगेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैलवाडा गावात मध्यरात्री चोरीचा थरार उघडकीस आला आहे. चोरट्याने घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, मात्र घरातील महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी टळली आहे. विशेष म्हणजे चोरट्याने आधी शेजारच्या घरांचे दरवाजे बाहेरून बंद करून गावकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बैलवाडा गावात मध्यरात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याने सर्वप्रथम तेजराव जुमडे आणि चक्रधर चिखले यांच्या घरांचे दरवाजे बाहेरून बंद केलेत, जेणेकरून कोणीही बाहेर येऊ शकणार नाही. यानंतर चोर भुजंगराव ठाकरे यांच्या घराच्या स्वयंपाकघराची खिडकी फोडून आत शिरला आणि घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न करू लागला. याचवेळी घरातील एका महिलेची झोप उघडली. सुरुवातीला काहीतरी आवाज होत असल्याचा संशय आला, मात्र समोर चोर उभा असल्याचे लक्षात येताच त्यांनी धैर्य दाखवत आपल्या मुलाला मोठ्याने हाक मारली. महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी जमलेत. गावकऱ्यांची गर्दी होत असल्याचे पाहून चोर घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झालाय. चोरट्याने सुरेश ठाकरे यांच्या घराच्या दरवाजाची आतील कडी तोडण्याकरिता प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार संशयित चोर टक्कल असलेला असून त्याने केवळ अंतर्वस्त्र परिधान केले होते. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस ठाण्याचे PSI विलास करमांगी यांनी तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केलेत. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या संपूर्ण घटनेतील गावातील युवक आणि नागरिकांनी दाखवलेली सतर्कता व एकजूट यामुळे संभाव्य मोठी चोरी टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. बैलवाडा गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली असली तरी मध्यरात्री चोरट्यांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरदाती समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.